श्री स्वामी समर्थ. नमस्कार रसिक प्रेक्षको, आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजचा हा भाग तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे, कारण आज आपण अशा एका गुप्त आणि दुर्मिळ ज्ञानावर प्रकाश टाकणार आहोत, जे ज्ञान आजवर तुमच्यापर्यंत कोणीही पोचवले नाही. तुमच्या प्रत्येक कार्यापूर्वी देवता देतील उत्तर. होय, हे अगदी खरे आहे. जेव्हा माणूस आयुष्यात अशा वळणावर येतो जिथे त्याला निर्णय घेणे कठीण होते, जेव्हा चाहू बाजूंनी संकट घेरतात आणि नक्की कोणता मार्ग निवडावा हे समजत नाही, अशा वेळी आपली कुलदेवता आणि इष्टदेवता आपल्याला थेट मार्गदर्शन करू शकते. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की देवतेला कौल कसा लावावा आणि या दुर्मिळ ज्ञानाच्या प्रकाशात तूळ राशीच्या जातकांसाठी येणारा काळ कसा असेल हे संपूर्ण राशी भविष्य आपण अत्यंत सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत, जेणेकरून तुमची समाजात कोठेही फसवणूक होणार नाही. हे समाज प्रबोधन घराघरापर्यंत पोहोचवणे हे आमचे परम कर्तव्य आहे. पण त्याआधी स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. भाग पहिला. देवतेला कौल लावण्याची दुर्मिळ आणि शास्त्रीय पद्धत. कौल लावणे म्हणजे देवतेकडून आपल्या प्रश्नाचे हो किंवा नाही या स्वरूपात उत्तर मिळवणे. ही एक अत्यंत पवित्र आणि प्राचीन परंपरा आहे. जेव्हा तुम्ही संभ्रमात असता तेव्हा कोणत्याही भोंदूबाबांच्या नादी लागण्याऐवजी स्वतः देवतेशी संपर्क साधून सत्य जाणून घेणे हाच फसवणुकीपासून वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे. कौल लावण्याची पूर्वतयारी. देवतेला कौल लावण्यापूर्वी तुमचे मन आणि शरीर शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. पवित्रता. सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. स्थान. कोठे बसून कौल लावावा तर घरातील देव्हाऱ्यासमोर किंवा कुलदेवतेच्या मंदिरात कौल लावावा. साहित्य. ताजी विड्याची पाने, सुपारी, अक्षदा, अखंड तांदूळ, शुद्ध तूप किंवा तेलाचा दिवा आणि अगरबत्ती. प्रत्यक्ष कृती आणि मंत्र. सर्वप्रथम देव्हाऱ्यासमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी. कुलदेवतेचे स्मरण करून त्यांना मानस नमस्कार करावा. त्यानंतर 2 ताजी विड्याची पाने घेऊन त्यावर हळद कुंकू व्हावे. देवतेच्या मूर्ती किंवा फोटोच्या डाव्या आणि उजव्या बाजूला 2 अक्षदा किंवा तांदळाचे दाणे ठेवावेत. मनात अत्यंत श्रद्धेने आणि एकाग्रतेने पुढील प्रार्थना करावी. हे कुलदेवते, मी अमुक एक कार्य, तुमचे कार्य सांगावे तिथे, करायचे ठरवले आहे. हे कार्य माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हितकारक ठरेल का? जर तुमचे उत्तर होय असेल तर उजव्या बाजूचे अक्षत पान खाली पडू द्यावे आणि जर नाही असेल तर डाव्या बाजूचे काही वेळ शांत बसून देवतेच्या संकेताची वाट पाहावी. देवतेकडून मिळणारा हा संकेत म्हणजेच कौल होय. यामुळे तुमच्या मनातील शंका दूर होईल आणि कोणीही तुमची फसवणूक करू शकणार नाही. तूळ राशी ही राशीचक्रातील 7वी राशी असून हिचे चिन्ह तराजू म्हणजेच संतुलन आहे. या राशीचा स्वामी शुक्रदेव आहे. यामुळे या राशीच्या व्यक्ती अत्यंत न्यायप्रिय, सुसंस्कृत आणि कलाप्रेमी असतात. सकारात्मक बाजू. तूळ राशीचे लोक कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखण्यात पटाईत असतात. ते वादावादीपासून दूर राहतात आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे असतात. त्यांचे राहणीमान अत्यंत टापटीप आणि आकर्षक असते. नकारात्मक बाजू किंवा उणिवा. कधी कधी अतिविचार केल्यामुळे हे लोक वेळेवर निर्णय घेऊ शकत नाहीत. सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात ते स्वतःचे खूप नुकसान करून घेतात. अनेकदा त्यांचा हाच संकोच इतरांना त्यांची फसवणूक करण्याची संधी देतात. म्हणूनच देवतेचा कौल घेणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तूळ राशी राशी भविष्य.
महापरिवर्तनाचा काळ. करिअर आणि व्यवसाय. तूळ राशीच्या जातकांसाठी येणारा काळ हा करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नवीन संधी तुम्हाला चालून येतील. व्यवसायात भागीदारी करताना मात्र विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. सर्वात मोठी किंवा कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा नवीन करार करण्यापूर्वी आपल्या कुलदेवतेचा कौल नक्की घ्यावा, जेणेकरून आर्थिक फसवणूक टाळता येईल. दुसरा म्हणजे आर्थिक स्थिती आणि संपत्ती. आर्थिक आघाडीवर जर चढ उतार पाहायला मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, परंतु त्याचसोबतच अचानक खर्चही वाढू शकतात. गुप्त शत्रूंपासून सावध राहा, जे तुमचे आर्थिक नुकसान करण्याचा मोठा प्रयत्न करू शकतात. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग आहेत, परंतु कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित तपासून घ्या. तिसरा, कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या जोडीदारासोबतचे मतभेद दूर होऊन नात्यात गोडवा येईल. मुलांच्या शिक्षणाविषयी किंवा विवाहाविषयी काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. अशा वेळी घरातील मोठ्यांचा सल्ला आणि देवतेचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. चौथा आहे आरोग्य आणि मानसिक शांतता. कामाच्या अतिताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. पोटाचे विकार किंवा डोळ्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. रोज सकाळी ध्यान किंवा योगासने केल्याने मानसिक संतुलन राखण्यास मदत होईल. आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी आणि यशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी पुढील उपाय अत्यंत प्रभावी ठरतील. पहिला उपाय आहे कुलदेवतेची उपासना. दर शुक्रवारी कुलदेवतेला लाल फूल अर्पण करून श्रीसूक्ताचे पठण करावे. दानधर्म. गरजू लोकांना पांढऱ्या वस्तू, उदाहरणार्थ तांदूळ, साखर किंवा दूध अशा वस्तू दान कराव्यात. मंत्र साधना. ओम श्री शुक्राय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करावा. समाज प्रबोधन संदेश. मित्रांनो, आज समाजात अंधश्रद्धा आणि फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक भोंदू लोक देवाच्या नावावर सर्वसामान्यांची लुबाडणूक करतात. म्हणूनच आम्ही हे गुप्त आणि दुर्मिळ ज्ञान तुमच्यासमोर आणले आहे. स्वतःच्या घरात स्वतःच्या देवतेसमोर बसून कौल लावल्यास तुम्हाला देवाचे थेट उत्तर मिळते. यात कोणत्याही मध्यस्थाची गरज नसते. हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून समाजाला जागृत करणे हे आपले परम कर्तव्य आहे. तूळ राशीच्या सर्व जातकांना येणारा काळ सुख समृद्धीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. देवतेचा कौल घेऊन आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाका. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? हे दुर्मिळ ज्ञान आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. जय कुलदेवी. आणि तुमच्या कुलदेवतेचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.